भावनो, आनंद दिघे साहेब म्हणजे फक्त एक राजकीय नेते नव्हते, तर ठाण्याच्या मातीत पेटलेला स्वाभिमानाचा धगधगता अंगार होते. अरे तुमच्याकडे छटाकभर लोकांची संघटना असेल, पण आनंद दिघे साहेबांकडे रक्ताचा सडा सांडवायला तयार असणारी निष्ठावंतांची फौज होती. अरे पैशांच्या जोरावर अनेक दादा अण्णा भाई तात्या झाले असतील, पण आपल्या एका हाकेवर अख्खा ठाणे जिल्हा ठप्प करण्याची ताकद असणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकच धर्मवीर झाला, ते म्हणजे आनंद दिघे साहेब. अरे जेव्हा भले भले नेते एसी गाड्यांमध्ये फिरत होते ना, तेव्हा हा वाघ टेंभी नाक्यावर न्यायाचा आखाडा चालवत होता. पोलीस ठाणे असो किंवा कोर्टाची पायरी, गरीबावर अन्याय झाला ना तर साहेबांचा एकच फोन समोरच्याचा थरका पुडवायचा. कसं ना भाऊ, विरोधातल्या कित्येकांनी साहेबांचा दरारा संपवण्याचा प्रयत्न केला, तर काही आपल्यातीलच लोकांनी त्यांच्यावर जीव घेणं हल्ला केला, पण हा माणूस कधीच कोणाच्या बापाला घाबरला नाही. अरे ठाण्याचा ढाण्या वाघ होता तो, त्याच्या एका डरकाळीने राजकारणाची पाळमुळं हलायची. म्हणून सांगतो, काळ बदलला, वर्ष सरली, पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा लोकांच्या देवाऱ्यात जागा मिळवणारा असा नेता पुन्हा झाला नाही.